मित्रांनो, तुम्ही आता 11वी मध्ये असाल आणि तुम्हाला लॉ क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11वी सोबत एल-एल-बीच्या सी-ई-टीची तयारी कशी करायची? 11वी मध्ये कुठल्या ब्रांचला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला या क्षेत्रामध्ये कुठे करिअर करता येईल आणि अभ्यासाला आपण आत्तापासून सुरू कसं करायचं? या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लॉ क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी कुठल्या-कुठल्या एक्झाम्स तुम्हाला पुढे द्यायच्या आहेत, कुठले-कुठले कोर्सेस लॉमध्ये तुम्हाला अवेलेबल असतील, लॉची डिग्री घेतल्यानंतर पुढे करिअर ऑप्शन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 2027 साठी फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करत आहोत. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल. तुम्हाला एक्झामसाठी इथे प्रिपेअर केलं जाईल. तुमचं बेसिक्स एक्झामच्या दृष्टिकोनातून इथे करून घेतलं जाईल. सोबतच तुम्हाला सर्व विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात. संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित नोट्स तुम्हाला या क्लासमध्ये दिल्या जातात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 2027चा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती सुद्धा व्हॉट्सअप करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जर तुम्ही 11वी मध्ये ॲडमिशन घेतलं असेल, तर हीच योग्य वेळ आहे लॉ सी-ई-टीची तयारी करण्यासाठी. कारण आत्तापासून जर आपण लॉ सी-ई-टीची तयारी केली, तर आपल्याकडे पुरेसा वेळ इथे उपलब्ध असणार आहे आणि या पुरेशा वेळामध्ये आपण जर या सी-ई-टीचं प्रिपरेशन सुरू केलं, तर नक्कीच महाराष्ट्रामधलं नव्हेच, तर भारतामधलं टॉप लॉचं कॉलेज आपल्याला एल-एल-बी करण्यासाठी मिळू शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या एज्युकेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेसनुसार एक्झामसाठी कसं प्रिपेअर करायचं हे आपण पाहणार आहोत. स्टेज 1 मध्ये आता 10वी नंतर तुम्ही 11वीला आलेला आहात, तर तुम्ही डायरेक्टली 10वी नंतर ऑब्व्हियसली लॉच्या कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेऊ शकत नाही. पण 11वीच्या वर्गामध्ये, 12वीच्या वर्गामध्ये तुम्ही या सी-ई-टीसाठी तुमचा बेस प्रिपेअर करू शकता. 11वीमध्ये प्रेफरन्शियली तुम्ही बेस प्रिपेअर करा. 12वीमध्ये तुम्ही ॲक्टिव्हली या सी-ई-टीचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आत्ता सध्याचा जो वेळ आहे, 11वीमध्ये तुम्ही थोडेसे रिलॅक्स असाल, तर या वेळेमध्ये तुम्ही एक सवय स्वतःला लावून घ्यायची आहे, की त्या पद्धतीने तुम्ही जर आत्तापासून थोडा-थोडा स्टडी सुरू केला, तर 12वीमध्ये तुमचा बेस इथे क्लिअर झालेला असल्यामुळे 12वीच्या अभ्यासासोबत तुमचा लॉ सी-ई-टीचा पण अभ्यास करणं तुम्हाला सोपं होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 11वीमध्ये कुठली स्ट्रीम घेतलेली आहे, त्या स्ट्रीमनुसार त्या स्ट्रीमचे काही ॲडव्हांटेजेस असतात. जसं की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा 3 स्ट्रीम्स आपल्याला 11वीमध्ये असतात. आता आर्ट्स जी ब्रांच आहे, ती एक आयडियल ब्रांच आहे लॉसाठी. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स शिकायला भेटतं, हिस्ट्री शिकायला भेटते, सोशिओलॉजी आणि या सगळ्या गोष्टींचं बेसिक तुम्हाला लॉ सी-ई-टीसाठी असणं तुमच्याकडे महत्त्वाचं आहे. कारण लॉ सी-ई-टीचा जो सिलेबस आहे, त्याच्यामधून जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्समध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही कॉमर्समध्ये असाल, तर बिझनेस लॉ असेल, कॉर्पोरेट लॉ असेल, त्या 2 लॉच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जर तुम्हाला पुढे करिअर करायचं असेल, तर कॉमर्स शाखासुद्धा तिथे महत्त्वाची आहे. कारण 12वी नंतर तुम्ही बी-बी-ए, एल-एल-बी करू शकता आणि त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही लॉयर बनू शकता, ॲडवायझर बनू शकता. आता मित्रांनो, जर तुम्ही सायन्समध्ये असाल, तर सायन्सचे विद्यार्थीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने लॉ क्षेत्रामध्ये करिअर घडवू शकतात. जसं की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आहे, सायबर लॉ आहे, मेडिकल लॉ आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे लॉ आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच करिअर घडवू शकता. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आर्ट्सला असाल, सी-ई-टीचा बराचसा सिलेबस तुमचा 11वी-12वी मध्येच कव्हर होणार आहे. ते पण आर्ट्सच्या माध्यमातून तुमचा जो सिलेबस एक्झिस्टिंग आहे, त्याच्यामधून हा सिलेबस कव्हर होईल. बाकी एक्स्ट्रा जो सिलेबस आहे, तो तुम्हाला वेगळा वेळ देऊन स्टडी करावा लागेल. कॉमर्सचे विद्यार्थी असू द्यात किंवा सायन्सचे विद्यार्थी असू द्यात, सगळ्या प्रकारच्या शाखेचे विद्यार्थी त्या शाखेच्या स्पेशालिटीनुसार ते आपलं करिअर निवडू शकतात आणि लॉ क्षेत्रामध्ये
यशस्वी होऊ शकतात. 11वीची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपण बिल्डअप करणं महत्त्वाचं आहे. लीगल अवेअरनेस जी आहे ती तुम्ही बिल्डअप करा. न्यूजपेपर वाचण्याची सवय तुम्ही लावून घ्या. त्याच्यामध्ये लीगल आणि करंट अफेअर्स वाचायला सुरुवात करा. त्याच्यानंतर न्यूजपेपर वाचल्यानंतर इंग्लिश विषयाचं जे कॉम्प्रिहेन्शनचं स्किल आहे ते सुद्धा तुमचं इथे डेव्हलप होईल. द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, लाईव्ह लॉ असेल इत्यादी न्यूजपेपर तुम्ही डेली वाचा. त्याच्यानंतर क्वालिटी न्यूज अनालिसिस पाहत जा. एखादी गोष्ट, एखादी घटना लीगल सेक्टरमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याच्यावरती अनालिसिस असणारे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल असतील, ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर ग्लोबल ऑनलाईनचं जे चॅनल आहे, ज्या चॅनलवरती तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहताय, त्या चॅनलवरती रेग्युलरली लॉ CET संदर्भात असणारे जे MCQ आहेत त्याचे लेक्चर्स अपलोड केले जातात आणि लॉ CETचे रेग्युलर अपडेट सुद्धा याच्यावरती असतात. तर तुम्ही हे चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, लीगल सेक्टरमधले जे नामांकित लोक आहेत त्यांच्या बायोग्राफीज वाचा. त्याच्यामधून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल लॉ करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये जे डिबेट्स असतात, त्याला आपण वादविवाद स्पर्धा म्हणतो, अशा स्पर्धेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही विषय जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित आत्तापासूनच स्टडी करायला सुरुवात जर केली तर भविष्यामध्ये तुम्हाला लॉ CET देताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जसं की इंग्लिश लँग्वेज आहे, इंग्लिश लँग्वेजमधून तुम्ही व्होकॅब्युलरी व्यवस्थित करा, ग्रामर व्यवस्थित करा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करा. त्याची जर तुम्ही आत्ता प्रॅक्टिस चांगली केली तर नक्कीच CETमध्ये त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. कारण इंग्लिश हा विषय साधारणतः 24 मार्कला तुम्हाला CETमध्ये विचारला जातो. लॉजिकल रिझनिंग असेल तर लॉजिकल रिझनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत ते यूट्यूबवरती, ग्लोबल ऑनलाईनच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. ते अधूनमधून तुम्ही पाहत चला, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की लॉजिकल रिझनिंगमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात. लीगल ॲप्टिट्यूड आहे, त्याच्यामध्ये लीगल प्रिन्सिपल्स, सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन, लीगल जनरल नॉलेज इत्यादी जे टॉपिक आहेत त्याचा अभ्यास थोडा थोडा सुरू करा. जनरल नॉलेजमध्ये इंडियन पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, करंट अफेअर्स असेल, याचा तुम्ही रेग्युलर स्टडी करा. मॅथमॅटिक्स जे आहे ते 5 इयर लॉ CETला म्हणजे 12वी नंतर तुम्हाला जी महाराष्ट्र लॉ CET द्यायची आहे त्याच्यामध्ये विचारलं जातं आणि क्लॅट परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर मॅथमॅटिक्सची थोडीशी प्रॅक्टिस आत्तापासूनच ठेवा, त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. आता 12वी झाल्यानंतर स्टेज 2 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्स अवेलेबल आहेत, जसं की क्लॅट, 5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स याच्यामधून तुम्हाला करता येतो. भारतामध्ये ज्या 24 NLUs आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता क्लॅटच्या माध्यमातून. महाराष्ट्र CET जी आहे लॉची 5 इयर लॉसाठी, त्याच्यामधून तुम्ही गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड लॉ कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रामध्ये तिथे ॲडमिशन घेऊ शकता. ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट आहे, त्याच्यामधून तुम्ही BA LLB परस्यू करू शकता. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीमधून स्लॅट एक्झाम एक आहे, त्यातून तुम्ही BA LLB, BBA LLB करू शकता. सिम्बॉयसिस लॉ स्कूलची एक्झाम आहे. LSAT इंडिया म्हणून आहे, BA LLB करू शकता त्यामधून. त्याच्यानंतर CET UG, त्याच्यामधून BA LLB कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत भारतामधल्या तिथे तुम्ही या CETच्या एक्झाममध्ये सुद्धा पार्टिसिपेट करून पुढे मित्रांनो टॉप लॉ कॉलेजेस आपण भारतामधले पाहूयात. NLSIU बँगलोरचं एक कॉलेज आहे ज्याच्यामधून क्लॅटमधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. NLSAR हैदराबादचं कॉलेज आहे जिथे तुम्ही क्लॅटमधून ॲडमिशन घेऊ शकता. NUJS कोलकाता, तिथेही क्लॅटमधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. GLC मुंबई, महाराष्ट्र लॉ CETमधून इथे ॲडमिशन घेता येतं. ILS पुणेमध्ये सुद्धा महाराष्ट्र लॉ CETमधून ॲडमिशन भेटतं. सिम्बॉयसिस पुणे जे आहे स्लॅट एक्झाम तुम्हाला द्यावी लागते तिथे ॲडमिशन घेण्यासाठी. जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलसाठी LSAT द्यावी लागते. अशा वेगवेगळ्या एक्झाम्स तुम्हाला 12वी नंतर द्याव्या लागतात, ज्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेता येतं. पुढे मित्रांनो स्टेज 4 जी आहे, ज्यावेळेस तुम्ही LLB कंप्लीट कराल त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये तुमचं करिअर घडवू शकता. जसं की लिटिगेशन लॉयर, तुम्ही कोर्टमध्ये तुमची प्रॅक्टिस करू शकता. जज किंवा मॅजिस्ट्रेट म्हणून तुम्ही काम करू शकता, ज्युडिशियरीची एक्झाम त्यासाठी द्यावी लागते. कॉर्पोरेट लॉयर म्हणून तुम्ही काम करू शकता, याच्यासाठी तुम्ही BBA LLB कोर्स केलेला असतो. लीगल ॲडवायझर MNCजमध्ये तुम्ही काम करू शकता, बँकामध्ये, इन्शुरन्स कंपनीजमध्ये, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून तुम्ही काम करू शकता.
जिथे तुम्हाला गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करता येतं क्रिमिनल केसेसमध्ये. लीगल जर्नलिस्ट म्हणून सुद्धा तुम्ही काम पाहू शकता. लीगल रिसर्चर किंवा अकॅडमिक्समध्ये तुम्ही LLM करून तुमचं करिअर घडवू शकता. त्यानंतर NGOजमध्ये पॉलिसी ॲडव्होकेट म्हणून वेगवेगळ्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, 2027 मध्ये जर तुम्ही लॉ CET देणार असाल, तर त्यावेळेस भविष्यामध्ये कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर तुम्ही करायला पाहिजे, त्या फील्ड्स म्हणजे पहिलं तर सायबर लॉ, दुसरं आहे IPR म्हणजेच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स, एन्व्हायर्नमेंटल लॉ, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन, स्पोर्ट्स लॉ, मीडिया अँड एंटरटेनमेंट लॉ, डाटा प्रोटेक्शन अँड प्रायव्हसी लॉ. या ज्या फील्ड्स आहेत त्या नवीन फील्ड आहेत आणि त्याच्यामध्ये करिअर करण्याच्या खूप साऱ्या संधी आत्ता अवेलेबल झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या CETची प्रॅक्टिस करत असताना आपण कोचिंग कधी स्टार्ट करायचं किंवा क्लासेस कधी जॉइन करायचे? तर 11वी पासून तुम्ही जर क्लासेस जॉइन केले, तर 2 वर्षाचा वेळ तुम्हाला भेटतो आणि वेगवेगळ्या एक्झामसाठी तुम्ही या 2 वर्षामध्ये प्रिपेअर होऊ शकता आणि नक्कीच भारतामधल्या टॉप लॉ कॉलेजमध्ये LLBसाठी तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी सक्सेसफुल होऊ शकता. तर ऑनलाईन पद्धतीने ग्लोबल ऑनलाईनमध्ये क्लासेस असतात. डेली लाईव्ह लेक्चर्स तुमचे घेतले जातात. जर तुमच्याकडनं एखादा क्लास मिस झाला, तर तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा त्या क्लासची प्रोव्हाईड केली जाते. त्यानंतर हे क्लासेस जे आहेत ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असल्यामुळे तुम्हाला जर एखादा टॉपिक समजला नाही, तर त्या टॉपिकवरती तुम्ही चालू लेक्चरमध्ये लगेच परत डिस्कशन करू शकता आणि तुमची जी अडचण आहे ती सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची जी बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाईड केले जातात. एक्झामसाठी आपण किती प्रिपेअर आहोत हे व्हेरिफाय करण्यासाठी याच्यात तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातील. तसेच 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील आणि त्या MCQच्या माध्यमातून तुम्ही तुमचं एक्झामचं जे प्रिपरेशन आहे ते व्यवस्थित करू शकता. आणि त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी बॅच आहे ती 9 जूनपासून सुरू होत आहे. तर ही बॅच जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर मित्रांनो, तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.